श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. बघा, आजची अमावस्या, आषाढी अमावस्या, खरंच खूप महत्वाचा असा हा दिवस. या अमावस्येला आपण गतहरी अमावस्या देखील म्हणतो. गतहरी अमावस्या म्हणजे काय? आपण जे काही अन्न ग्रहण केलेलं आहे, जे कोणी मांसाहार करतं, त्या सगळ्यांसाठी आपल्याला माफी मागण्याचा हा दिवस, त्यातून हरण करण्याचा दिवस, किंवा आपण जे काही चुकीचं वागलेलो असतो ते हरण करण्याचा आजचा दिवस, की आम्ही इथून पुढे असं चुकीचं वागणार नाही, याला आपण गतहरी अमावस्या असं म्हणतो. आणि त्यासोबतच आजच्या अमावस्या पितरांसाठी खूप जास्त महत्वाचे आहे. आपण सगळे प्रत्येक अमावस्येला पितरांसाठी एक दिवा तर लावतच असतो. पण आजची अमावस्या, आषाढी अमावस्या सगळ्यात जास्त महत्वाची का आहे? कारण की आजच्याच दिवशी पित्र आपल्याकडे येण्यासाठी निघालेले असतात. आणि पितृपक्ष होईपर्यंत आपण पितृपक्षात 15 दिवस पितरांची सेवा करत असतो. आणि त्या पितृपक्ष झाल्यानंतर आपले पित्र परतीच्या प्रवासाला निघतात आणि त्यांचा हा प्रवास सुखरूप होण्यासाठी आपल्याला उद्या हा दिवा इथे लावायचाच आहे. बघा, सकाळी तर लवकर उठून आपल्याला पूजा अगोदर, स्नान झालं, पूजा करण्या अगोदर तुम्हाला पितरांची सेवा करायची आहे. तर काय करायचं आहे तुम्हाला? फोटो तुम्हाला खाली ठेवून फोटो समोर बसून करायचे. तुम्ही फोटो समोर बसून करा, किंवा कुठेही दक्षिण दिशेला तोंड करून तुम्हाला पितृस्तुती स्तोत्रमचं पठण करायचं आहे. आणि पितृस्तुती स्तोत्रम आपलं पठण करून झालं की परत हातपाय धुवायचे. आणि त्यानंतर आपल्याला देवपूजा करायची आहे. आणि त्यासोबत अजून काय करायचं? आपल्याला पितराच्या तृप्तीसाठी, मुक्तीसाठी मुंग्यांना साखर दाखवायची आहे. कावळ्याला देखील घास कुठेतरी एका वाटीमध्ये कावळ्यासाठी तुम्ही थोडंसं जे काही बनवलं आहे ते ठेवू शकता. त्यासोबतच गाईला दान करायचं आहे. तुमच्या घराच्या आसपास कुठे गाई असेल, गौशाळा असेल, तिथे जाऊन तुम्ही नक्की गाईला घास भरवा, चारा भरवा. आणि त्यासोबतच सगळ्यात महत्वाचं, आता पितरांसाठी आपल्याला दीपदान कुठे करायचं आहे, कसं करायचं आहे? बघा, संध्याकाळी आपल्याला दीपदान करायचं आहे. संध्याकाळी आपण तुळशीसमोर तर दिवा लावतोच, देवघरात देखील दिवा लावतोच. पण त्यासोबत अजून 2 ठिकाणी आपल्याला दिवा लावायचा आहे, आणि तो म्हणजे उंबरठ्यावर. आता उंबरठ्यावर शक्य होत नसेल तर तुम्ही उंबऱ्याच्या उजव्या बाजूला दिवा लावू शकता. कारण की घरात लहान मुलं असतात, बाहेर आत करत असतात, किंवा आपणही सारखं आत बाहेर करत असतो. सो त्याच्यामुळे तुम्ही उंबरठ्याच्या उजव्या बाजूला दिवा लावू शकता. दिवा कणकेचाच घ्यायचा आहे. पितरांसाठी कणकेचा दिवा वापरला जातो. आणि आता तुम्ही जेव्हा दिवा बनवणार, दिव्यामध्ये तेल घालणार, त्या दिव्याला आपल्याला 4 वाती करायच्या आहेत. 8 वाती करायच्या आहेत, आणि 4ही बाजूला तोंड ठेवायचं आहे. म्हणजे एकात एक दुहेरी वात आपण वापरत असतो. सो प्रत्येक बाजूला 2-2 वाती पकडून आपल्या 8 वाती होतात. असं 4ही बाजूने आपल्याला दिवा लावायचा आहे. पण लक्षात ठेवा, तुम्ही जेव्हा दिवा लावणार आहात कणकेचा, तेव्हा घरात लावून बाहेर घेऊन जायचा नाही आहे. तुम्ही बाहेरच तेल घेऊन जा. तुमच्याकडे तिळाचं तेल असेल तर ठीक आहे, नाहीतर साधे तेल घेऊन त्यामध्ये काळे तीळ टाकले तरी चालेल. पण दिवा बाहेरच लावायचा आहे. आणि दिवा लावताना आपल्याला ओम पितृभ्यो नमः किंवा ओम भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र 11 वेळा आपल्याला बोलायचा आहे. आपलं तोंड दक्षिण दिशेलाच हवं जेव्हा आपण दिवा लावत आहे, मंत्र बोलत आहे. आणि त्यानंतर आपण घरात येऊ शकतो. बघा, पितरांचा प्रवास हा ना अंधारात असतो. ते आपल्याकडे येतात तेव्हा अंधारातूनच येत असतात, जातात तेव्हा अंधारातूनच जात असतात. त्यांच्याकडे कुठल्याही प्रकारचा उजेड नसतो. आणि त्यांना त्यांच्या प्रवासात प्रकाश मिळावा, उजेड मिळावा म्हणून आपण हा दिवा लावत असतो. त्याच्यामुळे आपल्याला पितरांसाठी आज दिवा लावायचाच आहे. त्यासोबत दुसरी जागा म्हणजे पिंपळ वृक्ष. पिंपळ वृक्षाच्या इथे जवळपास पिंपळ वृक्ष असेल तिथे जाऊन देखील आपल्याला कणकेचा दिवा 1 लावायचा आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 4 वाती करायची गरज नाही, म्हणजे 4ही साईडला तोंड करून वाती लावायची गरज नाही. 2 याची 1 वात करून दक्षिण दिशेला वात येईल अशा प्रकारे आपल्याला पिंपळ वृक्षाला देखील दिवा लावायचा आहे, जो आपण कणकेचा बनवणार आहात. आणि तिथे देखील आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. असा 2 ठिकाणी आज आपल्याला नक्की दिवा लावायचा आहे, जेणेकरून आपल्या पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल आणि त्यांचा प्रवास अंधारमय होणार नाही. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.